यज्ञभूमी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, एक घरफोडी, 2 ठिकाणी अयशस्वी प्रयत्न। परभणी शहरातील गजबजलेल्या यज्ञभूमी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला, तर आणखी 2 घरांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना रविवारी सकाळी समोर आली। यज्ञभूमी परिसरातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। घरातील कपाटे, बॅगा आणि साहित्यांची उचकापाचक करत त्यांनी सोन्याच्या 4 तोळ्यांच्या बांगड्या, 3 तोळ्यांचे गंठण तसेच महत्त्वाची कागदपत्र चोरून नेली। चोरी गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे 10,50,000 रुपये असल्याचा दावा करण्यात आलाय। याशिवाय अकोली शिवारातील शेताची मूळ कागदपत्रे, मुलांचं जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डही चोरीला गेले। घटनेच्या वेळी घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते। दुसऱ्या दिवशी घर मालकांनी कुलूप तुटलेलं पाहून भाडेकरू नंदा चांडे यांना माहिती दिली। परिसरातील आणखी 2 घरांची कुलपही तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट।